नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की एअरटेलचा सिम कार्ड हा BSNL मध्ये पोर्ट करण्याची प्रक्रिया। तर एअरटेलचा सिम कार्ड हा BSNL मध्ये पोर्ट करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर न बदलता तुम्ही हा एअरटेलचा सिम कार्ड हा BSNL मध्ये पोर्ट करू शकता। तर ते कसं करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला UPC मिळवणे आवश्यक आहे। UPC म्हणजे काय? तर UPC म्हणजे युनिक पोर्टिंग कोड। तर तो कसा मिळवायचा ते आपण पाहणार आहोत। अगदी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून तुम्ही हा UPC कोड मिळवू शकता। ते कसं करायचं तर चला तर मग आपण पाहणार आहोत। तर तुम्हाला मोबाईलमध्ये तुमचा मेसेजमध्ये जायचं आहे। मेसेज बॉक्समध्ये तुम्हाला PORT पोर्ट त्याच्यानंतर स्पेस द्यायचं आहे। स्पेस दिल्याच्या नंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला 1900 वरती सेंड करायचं आहे। 1900 या नंबरवरती सेंड करायचं आहे। या नंबरवरती सेंड केल्याच्या नंतर तुम्हाला काही सेकंदातच तुम्हाला BSNL मध्ये पोर्ट करण्यासाठी UPC कोड मिळेल आणि हा UPC कोड मिळाल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या BSNL स्टोअरमध्ये जाऊन तिथे तुम्हाला काही डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे। आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला BSNL स्टोअरमध्ये तुम्ही पोर्टिंगसाठी एक अर्ज भरायचा आहे आणि तुम्हाला नवीन BSNL सिम कार्ड घ्यायचं आहे। आणि पोर्टिंगसाठी जर तुम्ही अर्ज केलेला आहे त्या अर्जाची प्रोसेसिंग आहे ती पूर्ण होण्यासाठी किमान 4 ते 7 दिवस लागतात। 4 ते 7 दिवस पर्यंत तुमचा जो पहिल्याचा जो एअरटेलचा सिम कार्ड आहे तो तुमचा चालू राहील। एकदा का तुमचे ते 4 ते 7 दिवसानंतर तुमची प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर तुमचा एअरटेल सिम कार्ड हा बंद होईल आणि BSNL सिम कार्ड चालू होईल। BSNL सिम कार्डची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा एअरटेल सिम कार्ड तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून काढायचा आहे आणि तिथे तुम्हाला BSNL सिम कार्ड टाकायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही पोर्टिंगसाठी तुमचा मोबाईल नंबरवर कोणतेही पेंडिंग बिल नसावे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एअरटेलवरून BSNL मध्ये पोर्ट करण्याची सोपी प्रक्रिया पाहिलेली आहे। आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।